चला 2 पंच या. पहिला सामना झाला आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रणित 11 आणि प्रिन्स 11 या दोघांना संघांमध्ये सामना झाला. तर प्रणित 11 संघ या ठिकाणी विजयी झाला. खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विजेता संघाचा अभिनंदन, पराजित संघाचा आभार. पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही. चला एक पंच या पटापट, चला लवकर या मित्रांनो, वेळ घालवू नका. खरं तर अगोदरच स्पर्धेला उशीर झाला. 11:30 वाजता मला वाटतं स्पर्धा चालू झाली आपली. खरं तर जेव्हा जेव्हा मी आमच्या उरण तालुक्यामध्ये असतो, अगदी पनवेल तालुक्याचं नाव अगदी आदराने घेतो. सांगतो की शिस्तबद्ध संघ आणि वेळेवर सामना कसा चालू करायचा जर कोणाकडनं शिकायचा असेल तर पनवेल तालुक्यातील अनेक संघाकडनं शिकायला हवं. वेळेचं बंधन हे खूप महत्वाचं असतं. वेळ आणि शब्द माणसाने दिलेला पाळायचा असतो. कारण का आपण जेव्हा एखाद्याला वेळ देतो, शब्द देतो, तेव्हा समोरचा माणूस त्या वेळेनुसार थांबलेला असतो, वाट बघत असतो आणि आपण एखाद्याला वाट बघायला लावणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला शब्द पाळत वेळेवर मात्र हजर राहायचं आहे. चला स्पर्धेला सुरुवात करूया आपण. आदरणीय सन्मान्य श्री शरदजी उलवेकर साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्यासमवेत कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचे आपण ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रेक्षक वर्ग पाहत आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी ऑफलाईन या ठिकाणी पाहत आहेत, त्या सर्वांचं प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी स्वागत असेल. चला घेऊन चलतो मैदानावर. आपण पाहतोय क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा द्वंद्व युद्ध या खिडकपाड्याच्या गावच्या मैदानावरती. गोलांच्या मार्कवर गोलंदाज निलेश, स्ट्राईकला येतो नितेश आणि स्ट्राईकला येतो भावेश आणि रणधीर. पहिला चेंडू नितेश याचा. हा कट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाता. अपील मात्र जोरदार केला जातोय, पण पंच मात्र या अपील फेटाळतायत. चेंडू मात्र जातोय निर्धाव. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचा, अर्थातच 5 षटकांचे सामने या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी मंचामध्ये. कोलवाडी गावचे सुपुत्र, आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित नागरिक, हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची वर्ष आदरणीय सन्मानशी रवींद्र भोईर दादा यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी करूया स्वागत. खरं तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आमचेही परम मित्र आहेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून या असोसिएशनची स्थापना झाली. त्यांचे करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सकाळपासून रवी दादा मी वाट पाहत होतो की दादा येतील आणि आपली भेट होईल. भेटीचा आनंद आहे आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना. चला जाऊया मैदानावर. आपण पाहतोय पुढचा चेंडू. हा हलकासा हाताने कट केलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅन आणि पॉइंटच्या गॅप मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. मात्र खरपूस समाचार घेतला या फलंदाजानं. स्वराज स्पोर्टचे पॅकर आदरणीय सन्मान्य सुजितजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले. या साहेब आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळी म्हटलं होतं की जसा जसा अनेक प्रमुख अतिथींना वेळ मिळेल त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या स्पर्धेची शोभा वाढवतील. सर्वांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज शुभ दिवस, पवित्र दिवस अर्थाचा होळी आणि अगदी हिंदू संस्कृतीमध्ये अगदी पवित्र मानला जाणारा हा सण. या क्षणाची, या सणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. तो सण मात्र आज आणि त्या होळीच्या शुभ मुहूर्तावरती आजच्या या स्पर्धा भरवल्यात. अर्थातच खिडकपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन. पुढचा चेंडू. हा क्लासिकल फटका दर्जा पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने हलकासा कट केला. चेंडू गेला दन 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 करीत सीमा रेषा पार, चौकार. ठिकाणी झाली 14. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि आमच्या दाराशी हाय सिमगा हे गाणं मात्र आज सर्वत्र ऐकायला मिळेल. खरं तर ही संस्कृती आहे आणि सातत्याने आपण ती संस्कृती आपण जपत आलेलो आहोत.
पुढचा चेंडू असेल शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. डिफेन्स मध्ये चेंडू खेळला, चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो. या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट मिडाऊनच्या दिशेने चेंडू मात्र ते धावीसाठी धावसंख्या पुढे सरसावते, 15 धावसंख्या. बिनबाद 15. संघाची ताकद, संघाचा आधारस्तंभ अर्थात सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय, भावेश आणि रणधीर. पहिला 2 चेंडू मात्र डॉट गेले, त्याच्यानंतर चौकार मारला गेला, षटकार मारला गेला, चौकार मारला गेला आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळाली. अशा एकंदरीत 15 धावा. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, 5 गोलंदाज वापरले जातील. 40 प्लसचा खेळाडू हा केव्हाही उतरवू शकता, त्याचबरोबर 40 प्लसचा गोलंदाज हा केव्हाही तुम्ही गोलंदाजी त्याच्याकडनं करून घेऊ शकता. हे स्पर्धेचे नियम आहेत आणि 12 खेळाडू एकंदरीत असतील एका संघामध्ये. आणि 40 प्लसला या ठिकाणी 1 ओव्हर कंपल्सरी असं सांगितलं जाते. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त. आणखी एक पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. ज्याप्रमाणे एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे तो व्यूहरचना असतो आणि त्याच प्रकारच्या चांगल्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी हा नवीन गोलंदाज येतोय, त्याचं नाव आहे, कोण आहे गोलंदाज? देवा. माझ्या सभेत जोडला गेला उत्कृष्ट गुणलेखक साहिल, याचं या ठिकाणी स्वागत करतोय. सातत्याने दिवसभर अनेक गुणलेखक या ठिकाणी मला मिळतील. पहिला चेंडू याचा, देवा याचा राईट मोर द विकेट मारा करेल. खोलवर टप्प्या टाकला, चार चेंडू मात्र 1 पाऊल पुढे टाकून चेंडू भिरकून दिलाय. या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू होतो, सीमा रेषा पार मैदानाला गुदगुद्याला करत चौकार. धावसंख्या झाली 19 आणि भावेशी धावसंख्या झाली 19. म्हणजे 19 धावा या एकट्या फक्त भावेशने काढलाय. स्ट्राईक अजूनही रणधीरला मिळालेली नाही. रणधीर मात्र आपली बॅट तापवून आहे की मला एखादी संधी मिळाली दिली भावेशनी की माझाही मी कारनामा दाखवेन आणि चेंडू सीमारेषा पार कसा झाडायचा आहे ही माझ्या या प्रेक्षकांना दाखवून देईल. घरच्या मैदानात खेळताना क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. जबरदस्त या सामने या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. या ठिकाणी बघा वाईट बॉलचा इशारा, उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारे चेंडू पंच मात्र या ठिकाणी वाईट घोषित करतात. या गोलंदाजाला दंडित करतायत आणि दंड आकारतायत एका धावेचा. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 20. दुसऱ्या दशकाला स्पर्श करणार हा संघ अर्थातच आर्यन 11 संघ. मोठा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, कमालीचा दर्जेदार फटका, चेंडू जाते 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या पुढे 24 धावसंख्या. भावेश मात्र ऑन द फायर. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र त्याचा पाहायला मिळाला, भेदकता पाहायला मिळाली, तीव्रता पाहायला मिळाली आणि प्रत्येक चेंडूवर मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. थोडंसं क्षेत्राचे बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. पुढचा चेंडू, फुटा चेंडू, कलाई का उपयोग किया यहाँ पे, किंग जारी यहाँ पे शॉट थर्डमैन की दिशा में, डॉट गेन. पुढचा चेंडू आपण पाहतोय. हा क्लासिकल फटका पाहायला मिळाला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, झेल होते काय पाहायचा आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक धावला होता पण झेल काही थोडासा दूर राहिला आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलला गेला. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. एकंदरीत 2 धावा, धावसंख्या 26, बिनबाद 26. आणि ग्राउंडच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते ती भावेशी. अजूनही 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या कोठ्यातील. आतापर्यंत 4 चेंडू फेकले देवायचे. हा जागून खेळायचा प्रयत्न केला गेला होता
पण मात्र धावीस नकार दिला. चेंडू अंगावर आदळला. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू. दुसऱ्या षटकातील धावसंख्या स्थिर 26. साई मित्र मंडळ, गावदेवी मित्र मंडळ आयोजित खिडूकपाडा प्रीमियर लीग 2026 KPL धमाका 2 दिवस चालणारी ह्या स्पर्धा भव्य दिवस आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आणि क्रिकेटचा आनंद घेताना या खिडूकपाडा गावातील अनेक खेळाडू या ठिकाणी खेळायला. चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. बघूया, एक धाव तर कंप्लीट केली गेली, दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. चांगली रनिंग द बिटवीन, चांगली कॉलिंग दोघांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, पण नकार मात्र या ठिकाणी देतोय तो भावेश. धावसंख्या झाली धाव फलकावरती बिनबाद 28. 2 पॉवर प्लेच्या षटकांचा या ठिकाणी फायदा उचलला गेला. 12 चेंडूमध्ये एकंदरीत 28 धावा काढल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या नितेश यांनी 15, दुसऱ्या षटकामध्ये देवा यांनी धावा दिल्या 13. तर उर्वरित 3 षटकं शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षण मात्र आता दूरवर पसरवलं जाईल. 8 संघ आज या ठिकाणी खेळतील आपण पाहतोय. प्रणित 11, प्रिन्स 11, वेदांश 11, आर्यन 11, प्रीत 11, ऋग्वेद इन्या 11, आर्यन क्रियांश 11 आणि SP फायनान्स गावदेवी 11. हे सगळे 8 संघ या ठिकाणी खेळतील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड या घरच्या मैदानावर करतील. प्रत्येकाकडे कित्येक वर्ष खेळण्याचा अनुभव आहे, क्रिकेटचा अनुभव आहे आणि तो अनुभव या ठिकाणी पणाला लावताना आता मात्र स्ट्राईकला आलाय तो रणधीर. कधीपासून वाट पाहत होता. 2 षटकं मात्र पूर्णच्या पूर्ण षटकं खेळला तो भावेश. आता माझी पाळी. आई आई मेरी बारी आई, अभी मेरा देखो खेल, दिखाता हूं मैं तमाशा अपने बल्ले से. लेफ्ट हँड बॅट्समन, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल गोलंदाज. गोलंदाजचं नाव आहे सोनू. 2 चेंडूमध्ये 2 सिक्सर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक नितेश भोईर साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. बक्षांच्या वर्षावाला सुरुवात. पहिला चेंडू सोनियाचा. हा मोठा स्ट्राईक आम्हाला फटका झेल होते का पाहायचा आहे. पहिली सफलता, पहिला मोहरा बुर्जावरून ढासळतोय. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. एक चांगला दर्जेदार स्ट्रेट ड्राईव्ह फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र हा फलंदाज रणधीर बाद झाला ऑस्ट्रेलियन डक घेऊन. ताकद थोडीशी कमी पडली आणि लॉंगांच्या क्षेत्रामध्ये असणारे क्षेत्ररक्षण मात्र अगदी अचूक असा झेल टिपला. या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. 1 डाऊनचा फलंदाज नवीन मैदान दाखल होते. त्याचं नाव आहे सुयोग उलवेकर. पहिली सफलता या ठिकाणी सुनो मिळते. धावसंख्या स्थिर जागेवरती 28. 1 बाद 28. आर्यन 11 या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये खेळतोय. मात्र 28 धावांच्या मोबदल्यामध्ये रणधीर सारखा फलंदाज मात्र बाद झाला. पुढचा चेंडू, खोलवर टप्प्यातला चेंडू या ठिकाणी पण पाहतोय. चेंडू मात्र जातोय वाईड बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी या ठिकाणी अवंतर घोषित केलाय. एका धावीची भर पडते. 29 धावसंख्या. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. अगदी चांगल्या लाईन मध्ये चेंडू टाकला होता. नंतर मात्र थोडासा कुठेतरी भरकटला. अगदी लेग स्टंपवर मारा करायचा होता, पण चेंडू मात्र थोडासा बाहेर पडला गेला. फुलटॉस चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय डीप क्षेत्रामध्ये लॉंगांच्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, चांगली फेकी केली जाते. धावसंख्या 30. तिसरा दशकाला स्पर्श करणारा हा संघ अर्थातच आर्यन 11 संघ. एक बाद 30. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले सोनियाच्या कोट्यातील. 4 चेंडूचा खेळ शेष बाकी. राईट मग ओव्हर द विकेट मारा करणारा हा गोलंदाज 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन खिडूकपाडा एंड कडनं मारा करेल. मित्रांनो थोडं शांत राहा रे प्लीज.
जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये मोठा मारलेला हा गगनभेदी षटकार. या षटकारांची संख्या धावसंख्या होते 36. हा एक घणाघाती प्रहार. चेंडू देतो एक सीमा रेषा पार. टाटा बाय बाय सी यू फिर मिलेंगे. सिक्सा. हॅट्रिकच्या बोळ्यावरती भावेश. धाव संख्या धाफल करते एकंदरीत 42 आणि एकट्याने काढल्यात 39. मग सिंहाचा वाटा उचललाय तर या भावेशने. भावेश मात्र एक स्फोटक महान फलंदाज या संघाचा आणि म्हणूनच त्याची निवड या संघामध्ये केली लागली आणि त्याची बोली लागली गेली त्याला. थोडासा या ठिकाणी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. खरं तर या फलंदाजाला वाटलं की हा चेंडू वाईट मिळेल, पंच वाईट देतील, पण पंचांनी अगदी पंच म्हणजे अर्थातच सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्याच्या कॅमेऱ्यामधनं काहीच चुकत नाही आणि त्यांनी पाहिलं की पट्टीच्या आतमध्ये राहिलेला चेंडू आहे तो आणि म्हणूनच त्याने हा चेंडू देत जातोय निर्धाव. खरं तर हॅट्रिकच्या बोळ्यावरती होता. हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. तर या ठिकाणी फलंदाज वाईट मागतोय. धडपड चालू आहे पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपल्या गावच्या प्रीमियर लीग त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या. वादविवाद नको, रागाराग नको. फक्त बिमरला रिव्ह्यू सुरुवातीलाच अगदी सांगितलं होतं की बिमरला फक्त रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता, बाकी कुठल्याही गोष्टीला तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. हा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमावलीनुसारच आपल्याला या ठिकाणी चालायचं आहे. चला षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 एक बाद 42. वैयक्तिक 39 या धावसंख्येवर खेळतोय तो भावेश. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा दिल्या गेल्या. नवीन गोलंदाज कैलास. थोडस नाखुश आहे फलंदाज, वाईट द्यायला हवं तसं त्याला वाटत होतं, पण पंचांनी अगदी त्या ठिकाणी निर्णय जो दिलाय त्याचं स्वागत केलंय. कोर्टामध्ये जसं आपण न्यायाधीशांची उजत घालत नाही त्याच प्रकारे इथं उजत घालू नका, नाही तर क्रिकेट खलास होऊन जाईल. गोलंदाजच्या मार्कवर 7-8 पावलांचा स्टार्ट घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट मारा करे गोलंदाज कैलास. खेळण्यात सज्ज या ठिकाणी सुयोग. उंच मारलेला फटका, उंची गाठली, झेल होते काय पाहायचा. लंगपच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका, झेल भूमीला दान या ठिकाणी होतोय. एक संधी होती, एक महान ओपनिंगचा आपला वन डाऊनचा प्लेअर सुयोग या ठिकाणी बाद झाला असता खरं तर एक या धावसंख्येवरती. झेल पकडण्यामध्ये अपयशी ठरला आणि सातत्याने अशा प्रकारचे जर तुम्ही झेल सोडले तर मग खेळ तुम्हाला हा खूप महागात पडेल. विन द कॅच विन द मॅच असं सातत्याने म्हटलं जातं आणि गोलंदाज एखादा चांगला गोलंदाजी करतो तर तेव्हा त्याला साथ तुमची मिळायला हवी. कित्येक वेळा झाला, आता मी पागोटला होतो परवा दिवशी, त्या ठिकाणी एका गोलंदाजाने करलपडच्या गोलंदाजाने गोलंदाजी केली, लगातार 3 चेंडूवरती 3 झेल उडाले होते, तिन्हीचे 3 झेल सोडले. तो वैतागला, तो बोलतो मी जाते जीव देते कुठेतरी बोलतो. मग 3 झेल सोडले, मग अजून काय करणार गोलंदाज. एक झेल सोडला, दुसरा झेल सोडला लगातार, तिसरा लगातार कंटिन्यू झेल, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झाला त्याचा. पुढचा चेंडू कैलास याचा लाईन खेळायचा प्रयत्न, मोठा फटका, सजवलाय फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदण करीत 6 धावांसाठी आलेला षटकार. धावसंख्या धापालकावरती 1 बाद 49 आणि अर्धा शतकापासून केवळ मात्र एकच धाव दूर.
22 मात्र ह्या ठिकाणी स्फोटक महान फलंदाज त्याची निवड का केली गेली ना याचं एक उत्तम उदाहरण. एकट्याचे झाले त्याच्या 45 म्हणजे तोही अर्धशतकापासून केवळ मात्र 5 धावा दूर आहे. एखादा षटकार लागला की मात्र काम तमाम बॅट वरती. आरचे चेंडू मध्ये कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्रक्षण या ठिकाणी चांगल्या दर्जा होते. बघूया रनच्या स्वरूपात बाद होतोय का. पॉपिंग क्रीज मध्ये मात्र हा फलंदाज दाखल होतोय. वेल डन वेल प्ले. आणि ते साथी सहकारी सांगतोय खूप छान, अशा प्रकारची साथ मला तुझी हवी. आपल्याला ही खिंड लढवायची आहे. ही खिंड लढण्याकरता आपण या ठिकाणी मैदानात आलोत. आपल्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मारता आपण सार्थकी ठरायचं आहे. धावसंख्या कंप्लीट झाल्यात 51 टाळ्या झाल्या पाहिजे अर्धशतकी खेळीसाठी. या ठिकाणी आपण या संघाची अर्धशतकी झालेली आहे आणि वाट लगेच पाहतात सगळेजण की या ठिकाणी 22वी अर्धशतकी खेळी केव्हा पूर्ण होईल. केवळ 3 धावा दूर. हा खोलवा टप्प्यात टाकलेला चेंडू मात्र अष्टमच्या थोडासा बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा चेंडू मात्र हुकला जातोय. धावसंख्या स्थिर 51. 22 हा 47 या धावसंख्या खेळ केवळ मात्र 3 धावा दूर अर्धशतकापासून. टाळ्यांचा कडकडाट नक्कीच ऐकायला मिळेल. कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मला गॅप मध्ये मारला फटका. बघूया या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला गेला. सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या या ठिकाणी झाल्या तर वैयक्तिक 2249 आणि संघाच्या 53. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू आहे आणि आतापर्यंत चेंडू फेकले गेले 5. शेवटचा चेंडू शिल्लक असेल कैलाशाच्या कोट्यातील. अर्धशतकाच्या बोहळ्यावरती केवळ मात्र एक धाव दूर. भावेश उलवेकर. वन मॅन आर्मी या संघाचा अर्थातच आर्यन 11 संघाचा एक स्फोटक महान फलंदाज. क्रॉस खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. चेंडू जाते सीमा रेषा पार. चौकार. करायचे नक्कीच भावे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भावेसाठी. वेल डन वेल प्ले. क्या बात आहे. या खिडकपाडा गावचा कोहिनूर हिरा आणि त्याची चकाकी कोहिनूर हिराची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसातील एक पहिली 50 या ठिकाणी कंप्लीट झाली. अगदी सगळ्यांचं लक्ष वेधलंय आणि सगळेजण या ठिकाणी भावेचं कौतुक करतायत. टाळ्याने त्याचं स्वागत करतायत. या अशा प्रकारचा खेळ सातत्याने तुझ्याकडून होऊ दे आणि या खिडकपाडा गावाचं नाव तू रोशन कर. आणि आतापर्यंत केलेले आहे या भावेश या फलंदाजाने. एक स्फोटक महान फलंदाज. धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावा झाल्या 57. आजच्या दिवसातील उच्चांक आपण पाहिलात तर 65 धावांचा उच्चांक आहे. एक मॅच झाली. हा बघ या उच्चांक मोडीत काढतोय का. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तुषार भोईर. तुषार भोईर गोलच्या मार्कवर. कैलास 40+ खेळाडू त्यांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली. हार्ड हिटर सुयोग उलवेकर. फुटा चेंडू. हार्ड हिटर म्हटलं त्याची बॅट तळपली. चेंडू केला सीमारेषा पार. टडा बाय बाय सी यू. अरे नो बॉलचा या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतले. आपण पाहूया थर्ड अंपायरांना मी पाचारण करतो की आपण या ठिकाणी गोलंदाजचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे. या ठिकाणी पाहिल्या गेले अगदी छातीच्या वरती असलेला हा फ्री हिटचा इशारा. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी खराब टाकतोय आणि पहिला चेंडूवर षटकार ठोकतोय. हार्ड हिटर म्हटलं आणि त्याने म्हटलं बॅट फिरवली. फ्री हिट. खोलवर टप्प्यातला चेंडू या ठिकाणी बघूया. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का. मात्र लगेच माघारी फिरला. अर्ध्या पिचवर गेला होता. हिट होता या ठिकाणी. मात्र चेंडू अगदी अचूक लाईन लेंथ मध्ये टाकला गेला होता. धावसंख्या या ठिकाणी स्थिर 64. सुयोग वैयक्तिक या ठिकाणी पाहतोय 8 या धावसंग्रह खेळतोय.
हा फ्रंट फुटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मला थोडासा ऑफस्टमच्या बाहेर टाकला होता. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्ट्रेट ड्राईव्ह, पुन्हा आलाय या ठिकाणी आपण पाहतोय भावेश स्ट्राईकला. 22च्या माध्यमातून या ठिकाणी अजूनही मोठे फटके पाहायला मिळतील. खेळ अजून संपलेला नाही, षटक अजून संपलेला नाही, चेंडू अजून संपलेला नाही. 4 अजून चेंडू खेळ शिल्लक बाकी या कोट्यातील, अर्थातच तुषार भोईर याच्या कोट्यातील. भावेश गई गई दूर, गेंद आसमान में सूरज से बातें करने के लिए 6 रनों का छगा, सिक्सा. धावांचा उच्च मी मगाशी म्हटलं होतं, भावेश आलाय स्ट्राईकला, त्याच्या बॅट म्हणून चांगले चांगले फटके अजूनही पाहायला मिळतील. नो बॉलचा इशारा, स्क्वेअर लेगच्या डीप क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका, हाही चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा गगनभेदी षटकार, नो बॉल. या ठिकाणी 78 आणि हा दुसरा लगातार बिमर टाकलाय आणि त्याच्यामुळे हा गोलंदाज मात्र बाद होईल. त्याच्या ठिकाणी नवीन गोलंदाज कोणतरी येईल, बघूया. आता मात्र थोडासा प्रश्न पडला असेल की वेदांशा 11ला की आता गोलंदाज कोण वापरायचा, कोण असा हा गोलंदाज आहे की जो आपल्या खांद्यावर ही जिम्मेदारी घेईल आणि हे षटक अगदी कंप्लीट करेल. चेंडू त्याचे झाले आतापर्यंत, तुषार भोईरचे झाले एकंदरीत 3 झाले होते, म्हणजे उर्वरित 3 चेंडू फेकायचे आहेत ते नवीन गोलंदाजाला. गोलंदाजाचं नाव आहे विजय उलवेकर, की तुषार भोईरच्या रिप्लेस मध्ये उलवेकर, विजय उलवेकर. 22 मात्र थांबायचं नाव घेत नाही. टॉप गिअर टाकून या ठिकाणी मैदानामध्ये स्पीडनी गाडी चालवताना हा एक मुद्दा त्याच दिशेने मारलेला बॅक टू बॅक दुसरा आलेला षटकार, गगनभेदी सिक्सा. देखील एकट्याच्या 71 धावा झाल्या या ठिकाणी, धावसंख्या संघाच्या 84 आणि बॅक टू बॅक दुसराही षटकार त्या दिशेने. गाणं काय भारी लावतं, हे प्रभू श्रीराम, झाला माझा काम. हा कमबॅक केलंय, आता बोला. पहिल्या चेंडूवर षटकार मारलं तर बोलत होते, आता कमबॅक केलंय. सिनियर खेळाडू आहे आणि सिनियर खेळाडू अनेक शस्त्र अस्त्र असतात, त्याचा वापर तो करत असतो. शेवटचा चेंडू 22 साठी काय करतोय पाहूया, नक्की षटकार येईल का. रणपुढे खेळायचा आपला चेंडू खोलवा टप्प्यातला चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते, फेकी चांगली केली गेली, 2 धावा सहजरित्या कंप्लीट केला गेला आणि टाळ्या झाल्या पाहिजे 22 साठी, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एकंदरीत धावा झाल्या 22च्या किती चेंडूमध्ये, 26 चेंडूमध्ये 73 धावांची स्फोटक फलंदाजी केली भावेशाने. अप्रतिम मध्ये षटकार बघितलं तर आपण धावसंख्या झाली 85 आणि 86 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. 7 षटकार ठोकले होते, 26 चेंडूमध्ये 73 धावाकडे 7 षटकार ठोकले होते, 5 चौकार ठोकले होते. क्या बात आहे, प्रेक्षकांचं या ठिकाणी अगदी भरपूर मनोरंजन केलं, संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेलं आणि 84 धावांचं टार्गेट आपली धावा उभारला आणि 85 धावांचं टार्गेट ठेवले. यापुढील सामना असेल प्रीत 11 वर्सेस ऋग्वेद इन्या 11, या दोन्ही संघाच्या संघाने प्रीत 11 आणि ऋग्वेद इन्या 11. चला मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य श्री शशिकांतजी शेळके साहेब, आपण या ठिकाणी नाणेविकाराचे पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शशिकांतजी शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर या स्पर्धेचं त्यांना अगदी रीतसर आग्रहाचं निमंत्रण दिलं गेलं होतं आणि वेळात वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही मनापासून आभार. किती काढ 86 नंतर 2 काढल्या, 86 धावा एकूण काढल्यात आणि 87 धावांचं टार्गेट आहे, माफ करा. मग अशी 2 धावा काढल्या होत्या त्या काउंट केल्या नव्हत्या. एकंदरीत 86 धावा आणि 87 धावा काढायचे ते या ठिकाणी वेदांश 11 संघाला. जाऊया आपण आता पुन्हा एकदा मैदानामध्ये.
आवाजामध्ये बदल असेल. पुढचं धावता विवरण करण्याकरता मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक प्रवीणजी अर्जुने साहेब यांना. चला करूया आपण या ठिकाणी अतिथींचा अगदी आदरातीत सन्मान. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्या माध्यमातून नगरपालिकेचा सर्वांगीण विकास झाला असे या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय शशिकांतजी शेळके साहेबांचा आपण करूया यथोचित मान सन्मान. मी विनंती करेन आदरणीय सन्मानशी जीवनजी भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शशिकांतजी शेळके साहेबांचा करूया यथोचित मान सन्मान. आदरणीय सन्मान्य श्री जीवनजी भोईर साहेब वाच फाटतोय त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेचे उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण एक सन्मानित करूया. धन्यवाद शशिकांतजी शेळके साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या येण्याने आम्हाला खूप आनंद झाला, असं नसतं व्हायचंय. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्री सुजितजी म्हात्रे साहेबांचा आपण करूया अतिशय मान सन्मान. या अवधेशजी भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचंय. अवधेश साहेबांना विनंती असे की सुजितजी म्हात्रे साहेबांचा करूया मान सन्मान आपण. महाराष्ट्राचा वस्त्रालंकार, सुगंधित गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना करूया सन्मानित. सुजितजी म्हात्रे साहेब एक सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, या ठिकाणी तो आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार या आयोजकांच्या वतीने. धन्यवाद. टू कंटिन्यू सर. हॅलो, धन्यवाद सर. आणि खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. चला विनंती करतो की आदरणीय सन्मानशी अवधेशजी भोईर साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूया. येणारा प्रत्येक पाहुणा देवा समान असतो आणि प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे, संस्कृती आणि ती जपली पाहिजे. मी विनंती करतो आदरणीय सन्मानशी निलेशजी भोईर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते अवधेशजी भोईर साहेबांचं यथोचित मान सन्मान करावा. मायेचे उबदार शाल, गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. खूप खूप धन्यवाद अवधेशजी भोईर साहेब, या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. टू कंटिन्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी जाऊयात आपण पुन्हा एक वार मैदानाच्या दिशेनं. खरं तर मान्यवरांची मंडळी सातत्याने या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. ही या स्पर्धेच्या आयोजकांचं यश आहे. आणि एकूणच पाहिलं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये पहिलं अर्धशतक वीर आपल्याला या स्पर्धेतील मिळालं. अर्थातच भावेश उलवेकर, काय कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. तब्बल 87 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलं आणि या 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज नितेश भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय देवा चव्हाण. दोनही आघाडीचे फलंदाज. लक्ष 87 धावांचं डोळ्यासमोर. खरं तर नितेशला आता संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्यावी लागेल. सातत्यानं जर आपण पाहिलं तर आणखीन एक युवा चेहरा जो क्रिकेटच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करतोय. खेडोपाडा गावचं प्रतिनिधित्व करत असताना इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्रजी भोईर साहेबांना देखील आपण पाहतोय. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची गोलंदाजी आपल्याला या संघामध्ये जरूर पाहायला मिळेल. जाऊयात. ऑल सेट फॉर द रनचेस. पहिला चेंडू स्विंग अँड अमेज, हाफ ट्रॅकर चेंडू होता. खरं तर चेंडू रिलीज करण्यापूर्वी पावलांचा वापर केला, गोलंदाजानं हेरलं. चेंडूची लाईन थोडीशी आखूड आपल्याला पाहायला मिळाली. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरं तर आक्रमण, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आहे क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. आणि या धावांचा जर यशस्वी पाठलाग करायचा असेल तर निश्चितला मात्र आपल्या विकेटचं महत्व ओळखावं लागेल. जी खेळी भावेशनं पहिल्या सत्रामध्ये अर्धशतकीय खेळी केली, तीच खेळी करण्याची धमक या खेळाडूच्या मनगटामध्ये देखील ती ताकद आहे. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु झेल मात्र सुटलाय. थेट जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट्स अ बेगेट षटकार.
नितेश. यावेळेला नितेश जणू आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवतोय. कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून. मी सुरुवातीला देखील म्हटलं की या खेळाडूमध्ये ती धमक आहे या धावांचा पाठलाग करण्याची, आणि जर हा खेळाडू मैदानावरती उभा राहिला परंतु इथे नाही आहे, गोलंदाजाचं प्रत्युत्तर पाहायला मिळतं. इट्स माय कॅच हा गोलंदाजाचा कॉल. परंतु सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल या ठिकाणी सुटला जातोय. या अगोदर पाहिलं डीप स्क्वेअर लेगला झेल सुटला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. त्यानंतर गोलंदाजानं स्वतः कॉल केला इट्स माय कॅच, आणि हा झेल देखील आपल्याला आज दैव बलवत्तर आहे. मी म्हणेन नितेशला शेवटच्या चेंडूपर्यंत जर का हा खेळाडू मैदानावरती उभा राहिला तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. 2 सलामीवीर फलंदाज, एकीकडे देवा चव्हाण, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नितेश भोईर. आघाडीच्या फलंदाजांमध्ये ती धमक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 प्लस किंवा 30 या धावसंख्येचं टार्गेट डोळ्यासमोर जर का तुम्ही ठेवलात, पहिल्या 2 षटकांमध्ये 30 प्लस धावा जर का धाव फलकावरती आल्या तर या मैदानावरती यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, स्लो फॉरवर्ड पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस. रवींद्रजी झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, शेवटच्या क्षणाला झेल सुटतोय. मागील 3 चेंडूंवरचं चित्र जर का आपण प्रकाश सर पाहिलं ना तर 3 झेल उडाले, 3ही झेल सुटलेत आणि तब्बल धावा आल्यात त्या 8. हे क्षेत्ररक्षणामधलं जी कमकुवत बाजू आहे ती मात्र तुम्हाला सुधारावी लागेल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुका तर प्रत्येक संघ करतो, परंतु जो संघ सर्वाधिक चुका करतो तो नेहमीच पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे 3 झेल उडाले, 3ही झेल सुटले, दोनही फलंदाजांना एक एक जीवनदान मिळालंय, आणि या जीवनदानाचा कशा पद्धतीने फायदा उचलला जाणार, इथे पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न. डाऊन द विकेट आले, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू, पंच आमच्या दिशेने वळत आहेत. सर्व काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये, झेल सुटतायत, धावा येत आहेत, षटकारही पाहतोय, आणि गोलंदाजावरती असणारा दबाव, अर्थातच अवांतर चेंडू आपण पाहतोय. एकूण धावांचा विचार केला तर या अवांतर धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या बिनबाद 9 धावा. जमेची बाजू म्हणजे नितेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आलाय, आणि या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहावं लागेल. इथे पावलांचा वापर केलाय, लॉफ्ट करत असताना इनफिल्ड क्लिअर केली आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. जिथे 4 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र केवळ 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. या 2 धावेनं संघ पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 11 धावा. प्रतिषटकाचा विचार केला, 87 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. 17च्याही पेक्षा जास्तच्या सरासरीनं धावा धावफलकावरती उभा राहायच्या आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आक्रमकता ही प्रत्येक चेंडूवरती नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, हात खुले करण्याची संधी, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तोपर्यंत मात्र चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेखा पार. मिळतील धावा 4, येईल हा खणखणीत केपीएल चौकार. खरं तर आपण पाहिलं तर रवींद्रदादा भोईर या ठिकाणी संघामध्ये खेळतायत, आणि आज संपूर्ण लाईव्हचं ते प्रक्षेपण आपण पाहतोय ना, ते अख्तर हिमांशू एंटरप्राइजचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोईर दादा यांच्या माध्यमातून निर्धार, आणि आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे हिमांशूचा, आणि हिमांशूला आमच्या सर्वांच्याकडून वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा दादा. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. तर निश्चितच या ठिकाणी रवींद्रदादा भोईर साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सातत्यानं क्रिकेट या खेळासाठी नेहमीच त्यांचं योगदान बहुमूल्य राहिलं, आणि खेडूकपाड्याच्या मैदानावरती असणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत त्यांचं बहुमूल्य योगदान आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आणि आज त्यांचे सुपुत्र हिमांशू यांचाही वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आपण संबंध रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं आपण हिमांशूला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती आल्यास त्याच धावगतीनं धावांचा पाठलाग तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल, आणि हे होणं गरजेचं देखील आहे. दुपारचं सत्र, रखरखत ऊन, विकेटचा जर आपण विचार केला ना सर तर पूर्णतः फ्लॅट विकेट आहे, बॅटिंग पॅराडाईज विकेट म्हणून या विकेटची ओळख आहे. आणि दुपारचं सत्र कोणत्याही स्पर्धेमध्ये, आपण अनेक स्पर्धेमध्ये समालोचन करतो, दुपारच्या सत्रामध्ये सर्वाधिक धावा आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्याचा जर आपण विचार केला तर एक विक्रम रचला गेला. प्रथम फलंदाजी करत असताना अर्धशतकीय खेळी मैदानावरती आपल्याला भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्याही आपण या सामन्यामध्ये पाहिली, आणि जर का या धावांचा पाठलाग केला गेला, इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला. देवा चव्हाण इथे अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडलाय, चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार. केपीएल चौकार.
पुकार या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. ज्या आक्रमकतेनं फलंदाजी मैदानाच्या पुढं अपेक्षित आहे ना, त्याच प्रकारची आक्रमकता पाहायला मिळते. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली टाइम नाहीये, झेल टिपला जातोय आणि पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन, देवा चव्हाण. सूरज या गोलंदाजाला पहिलं यश मिळतंय. पहिला यशस्वी गोलंदाज ठरतोय. खरं तर कोंडी फोडणं गरजेचं होतं. विकेट मिळवणं गरजेचं होतं. जी भागीदारी आहे ही खरं तर डोकेदुखी ठरत होती. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं षटक हाताळलं होतं करण या गोलंदाजानं. तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र सूरजचा वापर या ठिकाणी केला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. एकूणच जर पाहिलं तर एका रणनीती अनुसार या धावा धावफलकावरती उभारण्याचा प्रयत्न होतोय. प्रथमेश तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते आहे आणि कोणत्याही संघाचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा त्या संघातील सर्वोत्तम खेळाडू असतो. कारण परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणं यासाठी जाणला जाणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि अगदी योग्य निर्णय. नितेश जर का मैदानाच्या आतमध्ये आहे ना, प्रचंड अनुभव त्याच्याकडेही आहे, प्रचंड गुणवत्ता त्याच्यामध्येही आहे आणि नितेशचा जर विचार केला तर नितेशला देखील ठाऊक आहे की या धावांचा जर का पाठलाग करायचा असेल तर सातत्यानं मोठी फटकेबाजी मैदानावरती होणं गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर 2 गोलंदाजांना तुम्हाला टार्गेट करावं लागेल आणि हे 2 गोलंदाज तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्येच आक्रमकतेच्या माध्यमातून टार्गेट करावे लागतील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु त्याला हुलकावणी देत आउटफील्ड अतिशय फास्ट, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दणदणीत केपीएल चौकार. संघ पुढे सरसावतोय. एक गडी बाद ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती आल्यात. आपण सुरुवातीला म्हटलं की पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 30 प्लस धावा जर का धावफलकावरती आल्या तर विजयाचा मार्ग सुखकर केला जाऊ शकतो आणि त्यातल्या त्यात जर नितेश 5ही षटकं मैदानावरती उभा राहिला तर या धावांचा पाठलाग करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. प्रथमेश कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार लगावत असताना त्यानं देखील आपली उपयुक्तता आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना इथे मात्र एक धाव होती आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये, हे खरं तर डोकेदुखी ठरणार आहे. प्रथमेश आव देखाना ताव, दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रथमेश बॅक टू द पॅव्हेलियन. हा दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. अशा प्रकारे भागीदारी होणं गरजेचं असताना जर का नाहक तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट गमवाल तर येणारा कालावधी तुमच्या संघासाठी कठीणतम काळ असणार आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली, परंतु विकेट्स जे आहेत त्या विकेट्सचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. देवा बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं, दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि अगदी त्याच दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश मिक्सअप आपल्याला पाहायला मिळालं आणि तोही फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 2 गडी बाद 24 धावा. 2 गडी बाद 24 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विजयाचं लक्ष्य 87 धावांचं, 24 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 63 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता आणि नवीन बॅटर जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीमध्ये आता आपल्या गोलंदाजीच्या भात्यातील सर्वाधिक प्रभावी अस्त्र आघाडीचा गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल टिपला जाईल आणि इथून मात्र आणखीन एक सफलता. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. लगातार 3 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स मिळवणं किंवा रेग्युलर इंटरव्हलला विकेट गमावणं ही संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. देवा बाद झाला, त्या पाठोपाठ प्रथमेश बाद झाला आणि प्रथमेश नंतर जर आपण पाहिलं तर तुषारही तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 आघाडीचे फलंदाज गमावले. संघ अडचणीमध्ये आहे, दबावामध्ये पाहायला मिळतोय. परंतु भावेश पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. दुसरा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलंय. सरळ थेट जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हे 6 चेंडू तुम्हाला सर्व्हाइव्ह करावं लागेल. कारण भावेश म्हटलं तर एक कंप्लीट पॅकेज आहे.
मगाशी सरांनी देखील उल्लेख केला की वन मॅन आर्मी म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि जेव्हा का चेंडू पिच होणार त्यावेळेला मात्र त्या चेंडूला बॅटच्या पट्ट्यामध्ये घेणं ही तितकी सोपी गोष्ट नसणार आहे. कारण टप्पा पडल्यानंतर एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये आहे. मागील 2 चेंडू जर पाहिले तर फलंदाजापासून दूर जाताना पाहायला मिळालं अगदी त्याच लाईन आणि लेंथवरती एका टप्प्यावरती गोलंदाजी करणं आणि तिथून फलंदाजाला सातत्यानं चकमा देणं ही ओळख आपल्याला या गोलंदाजाची मैदानावरती पाहायला मिळते. सलग 4 चेंडू इथे निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. याही वेळेला चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. थोडंसं मिस जजमेंट इथे मात्र पाहायला मिळतंय. अन्यथा हाही फलंदाज कदाचित आपल्याला तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळालं असता. झेल सुटलाय. केवळ सिंगल धाव फलकावरती आले. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ 3 गडी बाद 25 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. नितेश थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर असेल. 3 विकेट्स गमावल्या गेल्या आहेत परंतु इथे मात्र चेंडू बॅटच्या अगदी मिडल केलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून थेट सीमारेषेच्या पलीकडे उमेशच्या बॅटमधून आपल्याला नितेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय हा षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं 2 षटकांच्या समाप्त्या केल्या. धावा धावफलकावरती ज्या पद्धतीनं उभारल्या गेल्या त्या पद्धतीनं धावा मात्र तिसऱ्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. भावेशचा वापर केला गेला. आघाडीचा गोलंदाज त्यानं पूर्णपणे मी म्हणेन की धावांचा जो आलेख आहे, जो वाढता आलेख आहे, त्या आलेखाला मात्र मर्यादित रोखणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जरूर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु जोपर्यंत षटकार येईल तोपर्यंत उशीर झाला होता. नितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, ठाण मांडून उभा आहे. त्याला देखील ठाऊक आहे आपल्या विकेटचं महत्व काय. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठीचा जर विचार केला तर एकूण धावा धावफलकावरती 31 आल्यात. 87 धावांचं लक्ष्य आहे. तर 56 धावांची अजूनही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता आणि गोलंदाजीमध्ये 40 प्लस गोलंदाज अर्थातच रवींद्रजी भोईर सरांना आपण या ठिकाणी गोलंदाजीवरती पाहतोय. याही गोलंदाजांकडे विविधता आहे, व्हेरिएशन आहे. सातत्यानं लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी करणं ही ओळख राहिली आहे. फ्लायटेड चेंडू करणं, फलंदाजाला त्याच्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचणं, फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करणं, अशा प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅट इज अ लीडिंग एज आणि फलंदाज आणखीन एक सफलता. चौथा गडी या ठिकाणी गारद होतोय. बॅटर मात्र हताश आहेत, निराश आहेत. नितेश एकतर्फी झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या 86 धावा ही डोईजड झाल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला धावसंख्येचा रतीब उभारला गेला, धावसंख्येचा डोंगर उभारला गेला, त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ आपसुकपणे दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या दबावाचंच प्रत्युत्तर या ठिकाणी आपण पाहतोय की रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स गमावल्या जातात. नितेश जो नॉन स्ट्रायकिंग एंडला हतबल आहे, हताश आहे, निराश आहे, सातत्यानं तो येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला हीच कारणं मंत्रणा देतो की केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करा. पुढील कामगिरी मी माझ्या पद्धतीनं या मैदानावरती करतो, परंतु येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याची चेष्टा करतोय. गोलंदाज रवींद्र बघा यावेळेला भुईर यांच्या माध्यमातून हा चेंडू थोडीशी उसळी पाहायला मिळाली. खांद्यांचा वापर केला आणि अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणाऱ्या चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलंय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक केपीएल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान विजय यावेळेला नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती विजय यांची वर्णी लागते. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार वगळता कमालीची गोलंदाजी. यावेळेला पावलांचा वापर केलाय. प्रॉपरली टाइम नाहीये. शॉर्ट पॉइंटला चेंडू वळवला जाईल तोपर्यंत मात्र केवळ सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. या षटकाचा विचार केला तर याही षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आहे. नियंत्रित मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि नितेश जितके चेंडू त्याच्या वाट्याला येतात ना त्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या इनिंग मध्ये 2 षटकार 1 चौकार आणि आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती तो खेळतोय.
7 चेंडूंचा अवघ्या त्याने सामना केला. याही वेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. धीम्या गतीनं फेकला गेलेला. रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला. कमालीचा टायमिंग आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून नितेशच्या बॅटमधून येणारा हा तिसरा उत्तुंग केपीएल षटकार. षटकारानं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती 42 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 4 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 42 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे आणि या 42 मध्ये तब्बल 26 धावा, 3 षटकार, 1 चौकार फलंदाज नितेशच्या बॅटमधून. याही वेळेला मोठा फटका, परंतु टायमिंग फसलंय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. भावेश सेफ पेअर ऑफ हँड ज्या खेळाडूला संबोधलं जातं, टिपला झेल आणि समाप्त झालाय फलंदाज नितेशचा खेळ. एक वादळी खेळी या ठिकाणी येते संपुष्टात. आणखीन एक फलंदाज, 5वा गडी या ठिकाणी गारद होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. वेदांश 11 संघाला हा 5वा आदरा मिळालाय. मोठी सफलता इथे मात्र मिळत असताना रवींद्रजी भोईर यांच्या माध्यमातूनही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जे आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय, लाईव्ह प्रक्षेपण मात्र ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं, अर्थातच रवींद्रजी भोईर यांची ही गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 5 गडी बाद 42 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. विजयासाठी लक्ष अजूनही 87 धावांचं लक्ष आहे. 42 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे अजूनही 45 धावांची आवश्यकता असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 45 धावांची गरज. एक भलीमोठी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारली गेली. 73 धावांची नाबाद खेळी साकारणारा भावेश या स्पर्धेतला पहिला अर्धशतक वीर आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 5 चौकारांची आतषबाजी त्यानं केली. तमाम उपस्थित क्रीडा रसिकांची मनं जिंकत असताना या खेळाडूंना मात्र आपल्या खेळाचा एक वेगळा दर्जा या स्पर्धेमध्ये दाखवला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज विजय. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर तेजसला आपण पाहतोय, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला युवा खेळाडू. परंतु विजय इथे पहिला चेंडूचा जर विचार केला तर यस, इट्स ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. चॉप करण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. एक धाव अतिरिक्त धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. 6:45 समीकरण होतं. आता 6:44 हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. विजय मोठ्या आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करतायत. हा आत्मविश्वास जर का सुरुवातीच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये असता तर कदाचित काहीसं वेगळं चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी गोलंदाज दर्शन उलवेकर या गोलंदाजाच्या खांद्यांवरती दिली गेली आहे. आणखीन एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग टॅलेंट आहे. परंतु पहिले दोनही चेंडू अवांतर आहेत. पहिला बीमर, दुसरा याही वेळेला फुलटॉस चेंडू होता. लेग स्टंपला सोडून जाणारा पंचांचा अवांतरचा इशारा या ठिकाणी आला आहे. 3 चेंडू आतापर्यंत या षटकात फेकले. 3ही चेंडू अवांतर आहेत. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी बॅटच्या माध्यमातून नाहीये. म्हणजे 3ही अवांतर चेंडू. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. होऊ शकता, क्रिकेट आहे. यावेळेला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. ओव्हर वेस्ट हाईटचा हा नो. चला, पंचांनी या ठिकाणी दुसरा बीमर संबोधला गेला आहे. ओव्हर वेस्ट राईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. म्हणजे एकही चेंडू डिलिव्हर्ड न करता या गोलंदाजाने तब्बल 5 धावा खर्च केल्यात. एकूण 5 धावा या षटकामध्ये आल्यात. अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना, अशा प्रकारची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु गोलंदाजीमध्ये परिवर्तन. आता अंतिम षटक फेकण्यासाठी अमित या गोलंदाजाकडे विश्वास दर्शवला गेलाय. पहिला चेंडू त्यानं निर्धाव फेकला. स्ट्रायकिंग एंडला जरूर तेजस आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याची साथ आहे, त्यामुळे मोठी फटकेबाजी होणं अपेक्षित आहे. परंतु हाही गोलंदाज अगदी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना पहिला चेंडू जरी निर्धाव फेकला गेला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र दिशा भरकटलेत. पुन्हा एकदा अवांतरचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय आणि अतिरिक्त स्वरूपाच्या धावा या सर्वाधिक पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या सत्रामध्ये 86 धावा उभारल्या, त्यामुळे एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण हे लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला हवाई सफर करावे लागेल. चेंडूला सातत्यानं तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये परावर्तित करावं लागेल. विजयचा जर आपण विचार केला तर एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. चौकारानं आपल्या डावाची सुरुवात जरूर केली, परंतु त्यानंतर थोडीशी बॅट शांत आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा अमित समोरच्या दिशेनं चेंडू उडवण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅटीच्या टो एंडला हिट करतोय. खरं तर बॅट अगोदर निघाली, चेंडू थोडासा धीम्या गतीनं आला.
तो एंडला बॅटला ज्या वेळेला चेंडू स्पर्श करतो, हिट करतो त्यावेळेला जास्त डिस्टन्स कव्हर करत नाहीये. केवळ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबल ना या एकेरी स्वरूपाच्या धावेनं सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा देखील धावफलकावरती लागतायत. परंतु इथे आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न तेजसलाही परतावा लागेल. हा 6वा फलंदाज इथे गमावला जातोय वेदांश 11 या संघाचा. आणि नवीन बॅटर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कैलास केपी कैलास आहेत, माफ करा या ठिकाणी या फलंदाजीसाठी. जवळपास निम्मा संघ गारद झालाय. नवीन बॅटर कैलास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजाचंही विशेष आपण कौतुक करूया. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर अवांतर चेंडू आला, परंतु असं वाटलं की याही षटकामध्ये कदाचित लाईन आणि लेंथ बिघडली जाईल, परंतु बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी आली आहे. फारसे मोठे फटके खेळण्याची संधी नाहीये. केवळ या सामन्यामध्ये आता औपचारिकता बाकी आणि ती औपचारिकता इथे पूर्ण करत असताना याही सामन्याचा निकाल ऑलमोस्ट आपल्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पॅडलाईन वरचा चेंडू होता आणि इथून कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अर्थातच हा सामना मात्र सहज आपल्या खिशामध्ये टाकला जातोय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र या स्पर्धेमध्ये आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला, जिंकणारा संघ तर निश्चितच या ठिकाणी आजचे बर्थडे बॉय हिमांशू या ठिकाणी आपल्या समेत जुळले गेलेत. आणि चला, विनंती असेल विनिंग टीम आपणही यायचंय, सर्व क्रिकेट खेळाडू आपणही यायचंय. निलेशजी भोईर यांनाही विनंती असेल की आपणही यायचंय. त्याचबरोबर दादा भोईर अँड कंपनी, संपूर्ण आमचे आयोजन समिती, या सर्वांना विनंती आहे. कारण आजचा बर्थडे बॉय अर्थातच हिमांशू रवींद्रजी भोईर साहेबांचे सुपुत्र आणि या मैदानावरती सातत्यानं अनेक